टिफिनसाठी आज सँडविच करून दाखवणार आहे, परंतु हा सँडविच ब्रेडचा सँडविच नाही आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण इडली करतो, पण इडलीचं जे बॅटर उरते ना, त्या बॅटरपासून आज मी तुम्हाला सँडविच करून दाखवणार आहे. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे, मुलांना तर आवडेलच आणि तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करून देऊ शकता. मी इडली सँडविच. इडली सँडविच त्याचा पण होते का? होते, सगळ्यांचा होते. कसा झाला मग? बढिया वाटत आहे. पौष्टिक करण्यासाठी त्यासाठी भाज्या घ्यायच्या. इथे मी गाजर घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर किंवा तुम्ही पत्ताकोबी घेऊ शकता. बीटसुद्धा त्यामध्ये आपण घेऊ शकतो. मी इतक्या भाज्या घेतलेल्या आहे आणि बारीक अशा किसून घ्यायच्या, काही चिरून घ्यायच्या. आता ह्या उरलेलं इडलीचं बॅटर आहे. बऱ्याच वेळेला आपण इडली करतो आणि दुसऱ्या दिवशी ते बॅटर उरते. मग आपण आप्पे करतो किंवा त्याचा ढोकळा पण होतो, परंतु मी तुम्हाला इथे सँडविच करून दाखवणार आहे. सँडविच पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर तेल टाकून नंतर आपल्याला बॅटर टाकायचं आहे. थोडंसं तिखट टाकायचं आणि नंतर जे आपण चिरून घेतलेले आहे ना, ते सर्व टाकायचं किंवा तुम्ही सगळं एकत्र करून त्यामध्येच तिखट मीठसुद्धा टाकू शकता. परंतु आज पहिल्यांदा मी असं साधं केलेलं आहे मुलांसाठी. आणि नंतर शेवट आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि परत आपल्याला बॅटर टाकायचं आहे. जर तुमच्याकडे समजा नसेल तर मग तुम्ही निर्लेकच्या तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता सँडविच. सगळं पॅक करून घ्यायचं आपल्याला आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे. मध्यम मिडियम आचेवरच आपल्याला शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. आणि जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही किंवा कुरकुरीत होत नाही इथपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा, हा अतिशय कुरकुरीत आणि छान झालेला आहे. आणि नंतर त्याला आपल्या मधातून काप करून घ्यायचा. आता हा तुम्ही टिफिनच्या डब्याला सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा तुम्ही करू शकता केव्हाही. ब्रेकफास्ट पार्टीसाठी खूप सुंदर आहे आणि मुलं अशा पद्धतीने खातील, कारण त्यांना भाजी वगैरे न्यायचा खूप कंटाळा येतो. म्हणून तुम्ही असा सँडविच करून देऊ शकता एखाद्या वेळेस आणि मधातून कापून घ्यायचा. परत त्याचे मी 4 तुकडे करणार आहे. आता चटपटी होण्यासाठी म्हणून आपल्याला त्याला मी टोमॅटो सॉस लावणार आहे थोडासा आणि टमाटर सॉस लावून आपल्याला शेवमध्ये बुडवून घ्यायचं आहे. जे काठाने असते ना ते आपल्याला बुडवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना दिला ना तर मुलं कसे फिनिश करून येतील. आणि हा खरोखर खूप सुंदर लागतो, ब्रेडपेक्षाही भारी लागतो. तुम्ही नक्की करून बघा एक वेळा. इडलीच्या बॅटरपासून आपण सँडविच तयार केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.